मावळच्या पाटण गावात घरावर दरड कोसळली. दरड कोसळून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झालाय, तर एक महिला थोडक्यात बचावली. ढिगाऱ्याखालून 3 मृतदेह सुद्धा बाहेर काढण्यात आलेत. तर मावळ तालुक्यात संततधार पावसानं भीषण कहर केला. पाटण गावात पहाटे घरावर दरड कोसळून एक कष्टकरी शेतकरी कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेत शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे यांची पत्नी अनिता तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली तिकोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही मोठी बातमी आपण पाहतोय. मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. संततधार पावसामुळे डोंगराचा भाग खचलेला आहे. माती, दगड आणि झाडांचा मोठा ढिगारा थेट तिकोणे यांच्या घरावर कोसळला. ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी एनडीआरएफच्या पथकानं युद्धपातळीवर बचावकार्य राबवून अनेक तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढले. 5 मिनिटानंतर एक जसा बॉम्बस्फोटचा आवाज होतो, मोठा धमाका असा आवाज झाला आम्हाला. की आम्हाला वाटलं पहिलं आमच्या पत्र्यावर काही आदळलंय का, म्हणून आम्ही बाहेर येऊन बघितलं, खिडकी वगैरे उघडली तर बाजूचं घर डायरेक्ट मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलो होतं संपूर्ण. म्हणजे 4 वाजता तिथं काहीच नव्हतं. मी स्वतः बघितलेलं, मी स्वतः उठलेलो होतो. पण जेव्हा मी घरात आलो त्याच्यानंतर हे 4:08 आणि 4:10च्या दरम्यान झालेलं. पूर्वी बऱ्याच वेळा ग्रामसभेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब, माननीय कलेक्टर साहेब यांना विनंतीपूर्वक अर्ज केलेले आहेत की आमच्या गावाचं पुनर्वसन व्हावा. कारण 1989 साली ज्यावेळेस 11 गावांना दरड गेली त्यामध्ये आमचंही गाव आहे. आमचं गाव दरड प्रवण क्षेत्रामध्ये मोडलं गेलेलं आहे. आम्ही वेळोवेळी मागणी केली, पण शासन कुठंही ज्यावेळेस आपत्ती होती, ज्यावेळेस बळी जातो तेव्हा शासनाचे डोळे उघडतात. शासनाच्या माध्यमातून आता शासनाला विनंती करून हीच एक आता विनंती करणार की पाटण गावचं पुनर्वसन हे लवकरात लवकर व्हावा. आज सकाळपासून आम्ही हे सगळं बघतोय. आता तिथं उभा असताना आता तिथं एक दरड परत कोसळली. शासनाला विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या पाटण गावचं पुनर्वसन व्हावं.